वेलकम स्टुडंट्स. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली. आज आपण या ठिकाणी सहकारमधील चौथा भाग अभ्यासणार आहोत. या आधीच्या भागामध्ये आपण सहकारी संस्थेची हिशोब तपासणी हे प्रकरण अभ्यासत होतो. या प्रकरणामध्ये आपण सहकार संस्थेमधील जी हिशोब पत्रके असतात, मग यामध्ये वैधानिक, अवैधानिक किंवा इतर जी हिशोब पत्रके असतात, या हिशोब पत्रकांचा अभ्यास केलेला आहे. सहकारी संस्थेची हिशोब तपासणी हा घटक या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. सहकार संस्थेची हिशोब तपासणी हा जो भाग आहे, यामध्ये हिशोब तपासणी हा जो शब्द आहे, या हिशोब तपासणीलाच लेखापरीक्षण असं सुद्धा म्हटलं जातं. लेखापरीक्षण किंवा हिशोब तपासणी यामुळे सहकारी संस्थेची जी आर्थिक प्रगती आहे, ही आर्थिक प्रगती लक्षात येत असते. शासनाच्या पुढाकाराने व परिणामकारक उपायामुळे सहकारी क्षेत्राचा विकास झाला. भारतामध्ये पहिला सहकारी संस्था कायदा 1904 मध्ये आला. त्यामध्ये आवश्यकतेनुसार काही दुरुस्ती करण्यात आल्या आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्रात महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये संमत करण्यात आला. या कायद्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेला आपला जमा खर्च व्यवस्थित ठेवावा लागतो आणि हा जो जमा खर्च आहे किंवा जी हिशोब तपासणी आहे किंवा ज्याला आपण लेखापरीक्षण असे म्हणतो, हे लेखापरीक्षण सहकार खात्याच्या मान्यताप्राप्त हिशोब तपासनिकांकडून किंवा लेखापरीक्षकांकडून करून घ्यावी लागते. म्हणजे सहकारी खात्यामध्ये जे मान्यताप्राप्त लेखापरीक्षक असतात किंवा जे हिशोब तपासनिक असतात, यांच्याकडून हिशोबाची तपासणी करून घ्यावी लागते. हिशोब तपासणी किंवा लेखापरीक्षण याच्या व्याख्या सांगितल्या जातात. यामध्ये R.G. विल्यम यांनी केलेली ही व्याख्या आहे. व्यवसायाची आर्थिक स्थिती खरी व बिनचूक दर्शवण्याच्या दृष्टीने ताळेबंद योग्य पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्याच्या उद्देशातून व्यावसायिक लेखापुस्तकाची, खात्याची आणि प्रमाणकांची तपासणी करणे म्हणजे लेखापरीक्षण होय. R.G. विल्यम यांनी या ठिकाणी ही व्याख्या केलेली आहे. म्हणजे व्यवसाय किंवा सहकारी संस्था समाजामध्ये जे कार्य करत असते, याची आर्थिक स्थिती खरी आहे की हे तपासण्यासाठी जो ताळेबंद पत्रक केला जातो. आता ताळेबंद पत्रक म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या भागामध्ये अभ्यासलेलं आहे. या सर्वांची खात्री करून घेण्यासाठी जी तपासणी केली जाते त्याला काय म्हटलं जातं? लेखापरीक्षण असं म्हटलं जातं. हिशोब तपासणी जी आहे, या हिशोब तपासणीचे एकूण 4 प्रकार पडतात. एकूण 4 प्रकार पडतात. त्यातलं पहिलं आहे वैधानिक, त्यालाच वार्षिक हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं आहे सतत हिशोब तपासणी. सतत हिशोब तपासणीलाच निरंतर हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरं आहे अंतर्गत हिशोब तपासणी. चौथा आहे अंतरिम हिशोब तपासणी. अंतरिम हिशोब तपासणीलाच मध्यावधी हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. म्हणजे जे लेखापरीक्षण केलं जातं किंवा हिशोब तपासणी केली जाते, याचे एकूण 4 प्रकार पडतात. वैधानिक, त्यालाच वार्षिक हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. सतत निरंतर हिशोब तपासणी, अंतर्गत हिशोब तपासणी आणि अंतरिम किंवा त्यालाच मध्यावधी हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. त्यातला पहिला प्रकार आहे वैधानिक हिशोब तपासणी, ज्याला आपण वार्षिक हिशोब तपासणी असे म्हणतो. आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशोब पूर्ण झाल्यानंतर जी हिशोब तपासणी केली जाते त्याला वैधानिक हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. वैधानिक हिशोब तपासणी किंवा वार्षिक हिशोब तपासणीची व्याख्या सांगितली जाते. आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशोब पूर्ण झाल्यानंतर जी हिशोब तपासणी केली जाते तिला वैधानिक हिशोब तपासणी
असे म्हटले जाते. आर्थिक वर्षच्या शेवटी असं म्हटलेलं आहे. जे सहकारी संस्था आहे या सहकारी संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर कायद्यानुसार हिशोब तपासून घेणे सक्तीचे असते. प्रत्येक सहकारी संस्थेला सांगितलेलं आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत ही हिशोब तपासणी केली जाते. ही हिशोब तपासणी जे शासनाकडून नियुक्त हिशोब तपासनीक असतात यांच्याकडून हिशोब तपासणी करून घेतली जाते आणि त्यानंतर याला अंकेशन वर्ग दिला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सतत हिशोब तपासणी. सतत हिशोब तपासणीलाच निरंतर हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. आर्थिक वर्षातील संस्थेच्या सर्व व्यवहारांचे सातत्याने अथवा नियमितपणे ठराविक काळाने केलेले सखोल परीक्षण म्हणजे सतत हिशोब तपासणी होय. म्हणजे या ठिकाणी सांगितलं जातं की जे आर्थिक वर्ष आपण धरतो या आर्थिक वर्षामध्ये सहकारी संस्थेचे सातत्याने वेळोवेळी जे हिशोब तपासणी केली जाते किंवा संस्थेचे जे परीक्षण केलं जातं त्याला सतत हिशोब तपासणी किंवा निरंतर हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. सहकारी संस्था म्हणजे ज्या सहकारी संस्था मोठ्या असतात किंवा ज्यांच्या व्यवहारांचे प्रमाण जास्त असते अशा सहकारी संस्थांमध्ये सतत किंवा निरंतर हिशोब तपासणी केली जाते. या हिशोब तपासणी किंवा सहकारी संस्थेची जी हिशोब तपासणी आहे सतत किंवा निरंतर हिशोब तपासणी या हिशोब तपासणीमुळे संस्थेचे अंतिम खाते त्वरित करणे शक्य होते. त्वरित करणे शक्य होते असं सांगितलेलं आहे. म्हणजे सतत किंवा निरंतर हिशोब तपासणी केल्यामुळे संस्थेमध्ये जे अंतिम खातं असतं हे त्या ठिकाणी लवकरात लवकर तयार करता येतं. म्हणजे सतत किंवा निरंतर जी हिशोब तपासणी आहे ही कुठल्या संस्थेमध्ये केली जाते ज्यामध्ये व्यवहारांचे प्रमाण जास्त आहेत किंवा जी संस्था मोठी आहे अशा संस्थांमध्ये सतत किंवा निरंतर हिशोब तपासणी केली जाते. यानंतरचा प्रकार आहे अंतर्गत हिशोब तपासणी. सहकारी संस्थेच्या हितासाठी संस्थे अंतर्गत स्वतंत्रपणे आर्थिक, लेखांकन व इतर व्यावसायिक व्यवहारांचे परीक्षण व्यवस्थापनाचा सुरक्षित व विधायक मार्ग म्हणून जे अंकेशन केले जाते त्यास अंतर्गत हिशोब तपासणी असे म्हटले जाते. मोठ्या आकाराच्या सहकारी संस्थांकडे अंतर्गत हिशोब तपासणीचा स्वतंत्र विभाग असतो. अंतर्गत हिशोब तपासणीमध्ये सांगितलं जातं समाजामध्ये कार्य करणाऱ्या ज्या मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था आहेत अशा सहकारी संस्थांमध्ये अंतर्गत हिशोब तपासणीचा एक स्वतंत्र विभाग असतो. अंतर्गत हिशोब तपासणी विभाग जर स्वतंत्रपणे व कार्यक्षमपणे संस्थेअंतर्गत कार्यरत असेल तर हिशोब तपासणी व अंतर्गत तपासणीवर काही अंशी अवलंबून राहू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, अंतर्गत हिशोब तपासणी विभाग जर स्वतंत्रपणे कार्यरत असेल तर जे हिशोब तपासणी असतात ते अंतर्गत तपासणीवर काय राहू शकतात, अवलंबून राहू शकतात. सहकारी संस्थेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून ही हिशोब तपासणी केली जाते. अंतर्गत हिशोब तपासणीमुळे वैधानिक हिशोब तपासणीला मदत होते. म्हणजे जो आपण पहिला प्रकार बघितला वैधानिक किंवा ज्याला आपण वार्षिक हिशोब तपासणी असे म्हणतो, या हिशोब तपासणीला अंतर्गत हिशोब तपासणीमुळे थोडीफार त्या ठिकाणी मदत होत असते. त्यानंतरचा प्रकार आहे अंतरिम हिशोब तपासणी, ज्याला मध्यावधी हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. आर्थिक वर्षाच्या किंवा 2 ताळेबंद पत्रकाच्या मधल्या काळात हंगामी नफा शोधून हंगामी लाभांश देण्याच्या दृष्टीने जी हिशोब तपासणी केली जाते तिला मध्यावधी हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. ताळेबंद पत्रक म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या भागामध्ये अभ्यासलेलं आहे. मध्यावधी हिशोब तपासणीमुळे वार्षिक हिशोब तपासणीस मदत होते. वार्षिक हिशोब तपासणी म्हणजे त्यालाच वैधानिक हिशोब तपासणी असे म्हणतो. ही जी मध्यावधी हिशोब तपासणी आहे
यामुळे वार्षिक हिशोब तपासणीला काय होत असते, मदत होत असते. मध्यावधी हिशोब तपासणीमुळे नफा तोटा पत्रक, ताळेबंद इत्यादी पत्रके लवकर तयार करता येतात किंवा तयार करणे सोपे जाते. आता नफा तोटा पत्रक किंवा ताळेबंद पत्रक हे आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलेलं आहे. ही पत्रके तयार करण्यासाठी अंतरिम हिशोब तपासणीची मदत होते किंवा करणे सोपे जाते. हिशोब तपासणी बरेचसेच काम मध्यावधी हिशोब तपासणीत पूर्ण झालेले असते. हिशोब तपासणीमुळे चुका, अनियमितपणा, अफरातफरीचे प्रकार लवकर उघडकीस येतात. ही जी अंतरिम हिशोब तपासणी आहे किंवा मध्यावधी हिशोब तपासणी आहे, यामुळे संस्थेमध्ये काही चुका असतील किंवा हिशोब तपासणीमध्ये काही चुका असतील किंवा अनियमितपणा असेल किंवा अफरातफरीचे प्रकार असतील तर ते लवकर त्या ठिकाणी उघडकीस येतात. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहते आणि आर्थिक वर्षाच्या मध्यंतरीच हिशोब तपासणी केल्यामुळे व्यवसायाची आर्थिक स्थिती सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येते आणि त्यानुसार योग्य त्या धोरणांचा वापर करता येतो. म्हणजे हिशोब तपासणीचे जे प्रकार आहेत, या प्रकारामध्ये वैधानिक किंवा वार्षिक हिशोब तपासणी, सतत किंवा निरंतर हिशोब तपासणी, अंतर्गत हिशोब तपासणी, अंतरिम किंवा मध्यावधी हिशोब तपासणी असे एकूण 4 प्रकार त्या ठिकाणी दिसून येतात. यानंतर आपण जो घटक अभ्यासणार आहे, हिशोब तपासणी किंवा अंकेशन वर्गीकरण. जी हिशोब तपासणी केली जाते यावरून संस्थेला अंकेशन वर्ग दिले जातात. अंकेशन वर्ग त्या ठिकाणी दिले जातात. सहकारी संस्थेच्या हिशोब तपासणीनंतर लेखापरीक्षकांकडून दिलेल्या गुणांच्या आधारे संस्थेला हिशोब तपासणी वर्ग दिला जातो. या ठिकाणी काय सांगितलं जातं बघा, जे लेखापरीक्षक असतात हे लेखापरीक्षक हिशोब तपासणी करतात. म्हणजे सहकारी संस्थेची हिशोब तपासणी केल्यानंतर त्यामध्ये काही गुण दिले जातात आणि त्यानुसार संस्थेला काय दिले जातात, वर्ग दिले जातात. या तपासणी वर्गावरून सहकारी संस्थेचा दर्जा समजण्यास मदत होते. आता या ठिकाणी दर्जा असं म्हटलेलं आहे, म्हणजे तपासणी वर्ग दिल्यानंतर ही संस्था समाजामध्ये कशा प्रकारे यशस्वी आहे किंवा कशा प्रकारे प्रगती करत आहे, हा दर्जा त्या ठिकाणी लक्षात येतो. आता या ठिकाणी सहकारी संस्थेला जे अंकेशन वर्ग दिले जातात, हे वर्ग देण्यासाठी 100 गुण ठेवलेले असतात. या ठिकाणी 100 गुण ठेवलेले असतात. यामध्ये हे जे 100 गुण आहेत, यामध्ये भांडवल उभारणी यासाठी 20 गुण दिले जातात. त्यानंतर आर्थिक स्थैर्यासाठी, आर्थिक स्थैर्यामध्ये सभासद कर्ज असेल, थकबाकीचे प्रमाण असेल किंवा बुडीत संशयित कर्ज असेल, याच्यासाठी 40 गुण दिले जातात. यानंतर संस्थेच्या व्यवस्थापनासाठी, म्हणजे हिशोब तपासणीतील दोषांची दुरुस्ती असेल, थकबाकीदारांवर कारवाई असेल किंवा हिशोबांच्या वक्तशीर नोंदी, यासाठी 15 गुण दिले जातात. आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण कामकाजासाठी 25 गुण दिले जातात. असे एकूण 100 गुण ठेवले जातात. ही जी परीक्षणे आहेत, ह्यामध्ये भाग भांडवल, आर्थिक स्थिती, कर्ज वसुलीचे प्रमाण, संस्थेचे व्यवस्थापन, राखीव निधी, सभासद संख्या, उलाढाल याच्यानुसार हे काय केले जातात, गुण दिले जातात. आणि यासाठी 100 गुण आहेत आणि याची विभागणी भांडवल उभारणी 20 गुण, आर्थिक स्थैर्यासाठी 40 गुण, संस्थेच्या व्यवस्थापनासाठी 15 आणि सर्वसाधारण कामकाजासाठी 25 अशी विभागणी केली जाते. आणि यापैकी किती गुण मिळाले आहेत यावरून संस्थेचा वर्ग ठरतो. आता हिशोब तपासणीचे वर्गीकरण कसे केले जाते हे आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. त्यातला पहिला आहे अ वर्ग. 60% जास्त गुण प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थेला हिशोब तपासणीमध्ये अ वर्ग दिला जातो. काय सांगितलं जातं, 60% जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत, या सहकारी संस्थेला त्या ठिकाणी अ वर्ग दिला जातो. आता अ वर्ग दिला जातो याचाच अर्थ ही सहकारी संस्था काय असते किंवा या सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती
ही उत्तम असते, म्हणजे चांगली असते. कर्ज वसुली करण्यामध्ये या संस्थेला चांगले यश प्राप्त झालेले असते. या संस्थेचे थकबाकीचे जे प्रमाण असते, हे थकबाकीचे प्रमाण त्या ठिकाणी कमी असते. म्हणजे या संस्थेच्या थकबाकीचे प्रमाण 10% जवळपास असते. म्हणून या संस्थेला अ वर्ग दिला जातो. त्यानंतर दुसरा वर्ग आहे ब वर्ग. त्यानंतर दुसरा सांगितलेला आहे ब वर्ग. 50 ते 59% गुण प्राप्त करणाऱ्या 50 ते 59% गुण प्राप्त करणाऱ्या संस्थेला ब वर्ग देण्यात येतो. ब वर्ग त्या ठिकाणी देण्यात येतो. या प्रकारच्या सहकारी संस्थांची जी आर्थिक स्थिती असते ही बरी म्हटलेली आहे. बरी म्हणजे अ वर्गा एवढी आर्थिक स्थिती नसते, पण बरी असते. अशा संस्थांच्या थकबाकीचे प्रमाण 25% जवळपास असते. म्हणजे अ वर्गापेक्षा थकबाकीचे प्रमाण काय आहे, जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी सांगितलं जातं की 50 ते 59% गुण प्राप्त करणाऱ्या संस्थेला ब वर्ग त्या ठिकाणी दिला जातो आणि यांची आर्थिक स्थिती बरी असते. त्यानंतर तिसरा सांगितला जातो क वर्ग. क वर्ग जो आहे 35 ते 49% गुण प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थांना क वर्ग देण्यात येतो. क वर्ग यांचे जे व्यवस्थापन असते हे व्यवस्थापन कार्यक्षम असत नाही किंवा यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली असत नाही. संस्थेच्या थकबाकीचे जे प्रमाण असते ते 30 ते 40% असते. या ज्या सहकारी संस्था आहेत, म्हणजे क वर्गातल्या ज्या सहकारी संस्था आहेत, यांचे व्यवस्थापन आणि कामकाजाची सुधारणा किंवा त्याच्यामध्ये सुधारणा होणे आवश्यक असते किंवा वेगवेगळ्या सुधारणा करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते. म्हणून या सहकारी संस्थांना क वर्ग दिला जातो. याच्यानंतर आहे ड वर्ग. ड वर्गामध्ये सांगितलं जातं की 35% कमी गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ज्या असतात, या संस्थांचे वर्गीकरण ड वर्गामध्ये केले जाते. आता ड वर्गामध्ये करण्याचं कारण काय असतं, कारण अशा संस्थांचे जे व्यवस्थापन असते हे व्यवस्थापन अकार्यक्षम असते, यांच्या कामकाजात अनियमितपणा असतो. म्हणजेच या संस्थांची प्रगती ही काय असते, खालावलेली असते. या सहकारी संस्थांमध्ये जी लेखापुस्तके ठेवली जातात ही योग्य पद्धतीने ठेवलेली नसतात. या संस्थांच्या थकबाकीचे जे प्रमाण आहे हे 60% असते. म्हणजे हे थकबाकीचे प्रमाण इतर सहकारी संस्थांपेक्षा काय झालं, जास्त झालं, म्हणून यांना ड वर्ग दिला जातो. म्हणजे एकंदरीत ड वर्गातल्या ज्या सहकारी संस्था असतात यांची आर्थिक परिस्थिती चांगली असत नाही. म्हणजेच यांच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज असते. अशा प्रकारे जे सहकारी संस्थांना अंकेशन वर्ग दिले जातात, या अंकेशन वर्गामध्ये अ ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग अशा पद्धतीने अंकेशन वर्ग दिले जातात. संस्था समाजामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत असेल तर त्याला अ वर्ग दिला जातो. त्याच्यापेक्षा खालच्या बाजूला ज्या संस्था असतात त्यांना ब वर्ग दिला जातो. त्याच्यानंतर ज्या अकार्यक्षम असतात त्यांना क दिला जातो आणि ज्या संस्था ड वर्गामध्ये मोडतात त्यांच्या कामकाजात अनियमितपणा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. धन्यवाद.